श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आज खूप एकटा पडला आहेस ना. चारही बाजूंनी अपयशाचे चटके बसत आहेत. मनात विचारांचे काहूर माजले आहे आणि डोळ्यातून अश्रू थांबत नाहीयेत. तुला वाटत आहे की या जगात माझे ऐकणारे कोणीच नाही. मी एवढे कष्ट करतोय तरी माझ्या पदरात फक्त निराशा का पडत आहे. देव खरंच आहे का? आणि जर तो असेल तर त्याला माझे दुःख का दिसत नाही? पण थांब माझ्या बाळा, आज तुझे हे अश्रू पोचण्यासाठी आणि तुझ्या खचलेल्या मनाला नवसंजीवनी देण्यासाठी माझे स्वामी तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगत आहेत, हिम्मत हरू नकोस. तो वर बसलेला देव सर्व काही पाहत आहे. होय लेकरा, तुझ्या डोळ्यातून रात्रीच्या अंधारात पडलेला प्रत्येक अश्रू, तू घेतलेला अपार कष्ट आणि लोकांनी तुला दिलेले टोमणे या जगातल्या कोणत्याही माणसाने पाहिले नसतील. तरी त्या परमेश्वराने, त्या विधात्याने प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली आहे. कधी विचार केला आहेस का? एक लहान बाळ जेव्हा घरात खेळत असतं तेव्हा त्याची आई स्वयंपाकघरात काम करत असते. बाळ खेळता खेळता कधीतरी पडते, त्याला किरकोळ खरचटते आणि ते रडू लागते. आई जरी लांब असली तरी तिचे पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडे असते. ती काम सोडून धावत येते आणि बाळाला कुशीत घेते. आज या जगात खेळात तू सुद्धा देवबाप्पाचे एक लहान मूल आहेस भक्ता. तुला वाटत असेल की देव लांबच आहे, तो त्याच्या दुनियेत व्यस्त आहे. पण नाही, त्याची नजर 24 तास तुझ्यावर खिळलेली आहे. तू संकटाशी कसा लढतो आहेस, तुझा संयम कसा टिकून आहेस, हे तो वरून कौतुकाने पाहत आहे. तो योग्य वेळेची वाट पाहत आहे आणि जेणेकरून तू अशी मिठी मारेल की तुझ्या सगळ्या वेदना एका क्षणात संपून जातील. तर भक्तांनो, तुमचे सुद्धा दुःख श्री स्वामी समर्थांनी जर नष्ट केले असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझा पाठी राखा असे नक्की लिहा. या जगाचा एक नियम आहे, इथे लोकांचे कायदे आणि न्याय बदलू शकतात, पण त्या भगवंताचा न्याय कधीच बदलत नाही. त्याच्या दरबारात कर्माची एक अदृश्य वही आहे. तू कोणाचे तरी चांगले केलेस आणि त्या माणसाने तुला फसवले, काळजी करू नकोस. तू प्रामाणिकपणे कष्ट केलेस आणि त्याचे श्रेय दुसऱ्याला लाटले, अजिबात हिंमत हरू नकोस. कारण ज्याने तुला फसवले आहे त्याचे पाप देव पाहत आहे आणि ज्याने सहन केले त्याचे पुण्यही देव पाहत आहे. देवाच्या न्यायाचा तराजू अत्यंत अचूक आहे. योग्य वेळ आली की तो तुला तुझ्या कष्टाचे सव्याज फळ नक्की परत देईल. जर तुझा देवाच्या या अढळ न्यायावर आणि स्वामींच्या दरबारावर 100% विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, देव सर्व काही पाहत आहे. जगामध्ये ज्या गोष्टीची किंमत जेवढी जास्त असते त्याची परीक्षा तेवढीच कठीण घेतली जाते. जेव्हा हिऱ्याला पैलू पाडले जातात तेव्हा त्याच्यावर टोकाचे घात केले जातात. जेव्हा सोन्याला शुद्ध करायचे असते तेव्हा त्याला लालभडक आगीत टाकले जाते. आज तुझ्या जीवन आयुष्यात जो हा कठीण काळ आला आहे ना, ही तुझी परीक्षा आहे. देव पाहतोय की माझा हा लेकरू संकटाच्या काळात स्वतःची इमान विकतो की आपल्या तत्वांवर ठाम उभा राहतो. ही परिस्थिती तुला संपवण्यासाठी नाही तर तुझा आत्मा शुद्ध करून तुला जगातील सर्वोच्च शिखरावर बसवण्यासाठी आली आहे. देव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझी हिंमत पाहत आहे. एखाद्या विस्तीर्ण मोठ्या वटवृक्षाकडे बघ. वरून वादळ आले, मुसळधार पाऊस आला तरी तो वृक्ष आपली जागा सोडत नाही. वादळाच्या तीव्र झोक्याने त्याची पाने गळतात, फांद्या हलतात, पण तो कोसळत नाही. माहीत आहे का? कारण जमिनीच्या खाली असणारी त्याची मुळे खूप खोलवर गेलेली असतात आणि ती जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. ती मुळे कोणालाही दिसत नाहीत, पण आधार मात्र त्या मुळांचाच असतो. तुझ्या आयुष्यातही जेव्हा संकटाचे वादळ येते तेव्हा तुला सांभाळणारा एक अदृश्य आधार आहे, तो म्हणजे देव. तो मुळांसारखा दिसत नाही, पण तुझ्या मनाला आतून घट्ट पकडून ठेवतो. म्हणूनच तू आज इतक्या वादळात जिवंत उभा आहेस. संकटाच्या काळात जेव्हा आपलीच माणसे पाठ फिरवतात, ज्यांना आपण रक्तापेक्षा जास्त मानलेले असतो तेच आपल्याला टोमणे मारतात, तेव्हा मनाला खूप वेदना होतात. असे वाटते की आता जगायचे कोणासाठी? पण लेकरा, माणसाचा स्वभावच स्वार्थी आहे. लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. जेव्हा तुझ्याकडे काही नसेल तेव्हा कोणी तुझ्या शेजारी उभे राहणार नाही. पण अशा वेळी देवाचे मौन नीट समजून घे. देव शांत बसून पाहत आहे की या गर्दीत तुझ्यासाठी खरोखर कोण थांबते आहे का. तो तुझ्या आयुष्यातील खोट्या माणसांचा कचरा दूर करत आहे. जर तुला समजले असेल की देवच तुझा खरा सखा आहे तर कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता टाईप कर, श्री स्वामी समर्थ तूच माझा पाठी राखा. एक शेतकरी जेव्हा शेतात धान्याची पेरणी करतो तेव्हा तो दाणे मातीत गाडून टाकतो. वरून पाहणाऱ्याला वाटते की हे दाणे नष्ट झाले, संपले. महिनाभर काहीच दिसत नाही, फक्त काळी माती दिसते. पण जमिनीच्या आत निसर्गाचे काम सुरू असते. देव त्या मातीत गाडलेल्या दाण्याला अंकुर देतो. काही दिवसांनी त्यातून हिरवेगार पीक डोलू लागते आणि एका दाण्याचे हजारो दाणे होऊन शेतकऱ्याच्या पदरात पडतात. आज तुझे कष्ट, तुझे अश्रू, तुझ्या इच्छा या मातीत गाडल्या गेल्यासारख्या वाटत असतील,
पण हिंमत हारू नकोस. देव योग्य ऋतूत या कष्टांचे रूपांतर मोठ्या यशात करणार आहे. रात्री घड्याळात जेव्हा 12 वाजतात तेव्हा प्रचंड अंधार असतो. 1 वाजतो, 2 वाजतात, अंधार तसाच राहतो. 3 वाजतात तरी काहीच बदलत नाही. पण याचा अर्थ सकाळ होणार नाही असा होत नाही बाळा. घड्याळाचा काटा जेव्हा 4 आणि 5 वर पोहोचतो तेव्हा पूर्वेकडून तांबडे फुटते आणि प्रकाशाचा एक किरण संपूर्ण अंधाराचा नाश करतो. तुझ्या आयुष्यातील रात्रीची वेळ आता चालली आहे. खूप वेळ झाला असला तरी अंधार संपत नाहीये म्हणून घाबरू नकोस. प्रकाशाची वेळ ठरलेली आहे. देव योग्य वेळी तुझ्या आयुष्याचा आनंदाचा सूर्य उगवून देईल. कुंभार जेव्हा मातीचे सुंदर मडके घडवतो तेव्हा त्याचे डोळे पूर्णपणे त्या मातीवर खिळलेले असतात. तो एका हाताने मडक्याला आतून हळूवार आधार देत असतो आणि दुसऱ्या हाताने बाहेरून जोरात धापट मारत असतो. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की कुंभार त्या मातीला त्रास देतोय, पण कुंभाराला माहीत असते की जर मी बाहेरून घाव घातला नाही तर या मातीला कधीच देवाच्या गाभाऱ्यात पुजले जाणार नाही आणि मडके बनवता येणार नाही. देव हाच या सृष्टीचा कुंभार आहे. तो बाहेरून संकटाचे घाव घालत असला तरी आतून त्याच्या मायेचा हात तुला सांभाळत आहे. जंगलाचा राजा सिंह जेव्हा शिकार करायला निघतो तेव्हा तो थेट पुढे धावत नाही. तो आधी आपल्या 2 पावले मागे घेतो, शरीर पूर्णपणे वाकवतो आणि शांत उभा राहतो. पाहणाऱ्याला वाटते की सिंह घाबरला किंवा मागे हटला, पण ती भीती नसते, ती एका मोठ्या झेपीची तयारी असते. देव जेव्हा तुझ्या आयुष्यात गोष्टी मागे घेतो, तुझा खिसा रिकामा करतो किंवा तुला शांत बसायला लावतो तेव्हा समजून जावे की तो तुला खूप मोठी झेप घेण्यासाठी तयार करत आहे. जर तू या मोठ्या झेपेसाठी आणि यशासाठी सज्ज असतील तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी थांबणार नाही, मी जिंकणार. वादळ येण्यापूर्वी समुद्र अतिशय शांत असतो. लाटा शांत होतात, वारा थांबतो. अनुभवी माणसाला वाटते की आता सगळं आलबेल आहे, पण समुद्राची ती शांतता एक महाभयंकर वादळाची पूर्वकल्पना असते. आज तुझे आयुष्य जर खूप शांत, कंटाळवाणे किंवा थांबल्यासारखे वाटत असेल तर हिंमत हारू नकोस बघता. देव तुझ्या आयुष्यात यशाचे आणि वैभवाचे असे वादळ आणणार ज्याच्यासमोर तुझ्या शत्रूंचे पाय कापतील. ती शांतता खचून जाण्यासाठी नाही तर ऊर्जा साठवण्यासाठी आहे. आज तुझे आयुष्य जर खूप शांत, कंटाळवाणे किंवा थांबल्यासारखे वाटत असेल तर हिंमत हारू नकोस. देव तुझ्या आयुष्यात यशाचे आणि वैभवाचे असे वादळ आणणार आहे ज्याच्यासमोर तुझ्या शत्रूंचे पाय कापतील. ही शांतता खचून जाण्यासाठी नाही तर ऊर्जा साठवण्यासाठी आहे. कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण कितीही विचार केला तरी आपल्याला समजत नाही की मी आता काय करू. सगळे रस्ते बंद वाटतात, जणू काही आपल्याला एखादे नख सुटणारे कोडे आपल्यासमोर आणले आहे. पण लेकरा, जिथे तुझी बुद्धी संपते तिथे देवाची योजना सुरू होते. तुला जे रस्ते बंद दिसत आहेत तिथे देव एक नवीन महाद्वार उघडण्याची तयारी करत आहे. तो सर्व काही पाहत आहे आणि त्याला माहीत आहे की तुला या चक्रव्यूहातून बाहेर कसे काढायचे. स्वतःचा अहंकार बाजूला ठेव आणि सर्व काही देवावर सोपवून दे. एक मोठा चित्रकार जेव्हा पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर चित्र काढायला सुरुवात करतो तेव्हा तो सुरुवातीला काळे, करडे आणि ओंगळवाळे कलर लावतो. सुरुवातीला ते चित्र अतिशय विद्रूप दिसते. पाहणारा म्हणेल हे काय कसले घाणेरडे चित्र आहे, पण चित्रकार थांबत नाही. तो शांतपणे आपले काम करत राहतो. शेवटी जेव्हा त्यात सुंदर रंग भरतो तेव्हा तेच चित्र करोडो रुपयांनी विकले जाते. देव तुझ्या आयुष्याचा तसाच चित्रकार आहे बघता. आता तो तुझ्या आयुष्यात दुःखाचे काळे रंग भरत आहे, कारण त्याला पुढे जाऊन एक अत्यंत सुंदर आणि अद्भुत चित्र तयार करायचे आहे. समजा तू एका अथांग दरीच्या कडेला उभा आहेस आणि तुझा पाय घसरला, पण तुझ्या हातात एक मजबूत दोरी आहे जी वर एका अतिशय शक्तिशाली माणसाने घट्ट पकडली आहे. जरी तू हवेत लटकत राहिलास, खाली दरी दिसली असली तरी तू पडणार नाहीस, कारण तुला त्या वरच्या माणसावर विश्वास आहे. आज संकटाच्या दरीत तू लटकत आहेस, पण लक्षात ठेव बघता, तुझ्या आयुष्याची दोरी देवाच्या हातात आहे. तो तुला कधीच खाली कोसळू देणार नाही. तुझा विश्वास ढळू देऊ नकोस. जर तुझ्या त्या विधात्याच्या हातावर आणि विश्वासावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. गुलाबाचे सुंदर सुगंधी फूल जेव्हा झाडावर उमलते तेव्हा त्याच्या आजूबाजूला तीक्ष्ण काट्यांचे कुंपण असते. जर गुलाबाने तक्रार केली असती की मला काट्यांच्या मध्ये का ठेवले, तर त्याचे अस्तित्व टिकले नसते. ते काटे त्या फुलाचे रक्षण करण्यासाठी असतात. आज तुझ्या आजूबाजूला असणारी संकटे, टोमणे मारणारे लोक म्हणजे हे काट्यांचे कुंपण आहेत. देव तुला या काट्यांच्या मध्ये वाढत आहे, कारण ज्या दिवशी तू पूर्णपणे उमलशील त्या दिवशी तुझा सुगंध संपूर्ण जगात पसरल्याशिवाय राहणार नाही. कधी एका लहान मुंगीला भिंतीवर साखरेचा दाणा घेऊन चढताना पाहिलं आहेस का तू? ती मुंगी आपल्या वजनापेक्षा 10 पट मोठा दाणा घेऊन भिंतीवर चढते, 2 पावले वर जाते आणि धाडकन खाली पडते.
ती पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा पडते, पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा पडते. पण ती मुंगी कधी रडत बसते का? ती हिंमत हारते का? नाही. ती पुन्हा तो दाणा उचलते आणि जोपर्यंत भिंतीच्या शिखरावर पोहोचत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहते. एका लहान मुंगीला जर देव पडताना पाहिला असता आणि तिला ताकद देत असेल, तर तू तर एक सर्वात मोठा लाडका अंश आहेस. तो तुला असा कसा हरू देईल? लोकांना वाटत असेल की तू काहीच करत नाहीस. तू अपयशी आहेस. लोकांना वाटू दे. लोकांच्या सर्टिफिकेटची तुला गरज नाही. देव पाहतोय की तू रोज सकाळी उठून किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहेस. तू रात्री किती उशिरापर्यंत डोळ्यात तेल घालून मेहनत करत आहेस. जगाला फक्त निकाल दिसतो, पण देवाला तुझा संघर्ष दिसतो. आणि लक्षात ठेव लेकरा, ज्या संघर्षाचा साक्षीदार स्वतः देव असतो, त्याचा निकाल नेहमी ऐतिहासिक आणि थक्क करणारच लागतो. तुझा प्रामाणिकपणा तू सोडू नकोस. जर तू तुझ्या कष्टांशी प्रामाणिक असशील, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, माझे कष्ट वाया जाणार नाहीत. खचू नकोस माझ्या लेकरा. आज जरी तुझे खिसे रिकामे असले, आज जरी तुला अन्नाचा प्रत्येक घास गिळताना गळा दाटून येत असला, तरी हा काळ बदलणार आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला जगातील कोणत्याही शक्ती पराभूत करू शकली नाही. तुझा वाईट काळ आता संपला आहे. देव तुझ्यासाठी सुखाचे आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडत आहे. आता फक्त धीर धर आणि पुढे चालत राहा. जेव्हा आपण एखादा मोठा खडक तोडतो, तेव्हा आपण त्याच्यावर हातोड्याने 100 घाव घालतो. 100व्या घावापर्यंत तो खडक फुटत नाही. पण याचा अर्थ असा की आधीचे 99 घाव वाया गेले असा होत नाही. त्या 99 घावांमुळे खडक आतून कमकुवत होत गेला आणि 100व्या घावात तो फुटला. तू यशाच्या अगदी 100व्या घाव्यावर उभा आहेस. तू आतापर्यंतची सगळी मेहनत वाया गेली नाही. ती आतून नशिबाचे कुलूप कमकुवत करत होती. आता हिंमत हारू नकोस. संपूर्ण ताकदीने तो अंतिम प्रहार कर. विजय अगदी जवळ आहे. आता उठ माझ्या लेकरा. डोळे पुस, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणि छाती टोकून या जगाला सांग की माझ्या पाठीशी माझा देव, माझा स्वामी उभा आहे. हा 20 अध्यायांचा महासंदेश तुझ्या आत्म्याला जागी करण्यासाठी होता. तू वर बसलेला देव सर्व काही पाहत आहे आणि त्याने तुझ्या विजयाचा शंखनाद केला आहे. आता तुला मागे वळून पाहण्याची गरज नाही. जा आणि इतिहास घडव. जर तुला मनापासून वाटत असेल की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त खचलेल्या लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या आपल्याला नवीन नवीन गोष्टी, स्वामी समर्थांचे मोटिवेशनल व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या लेकरा, लोहाराच्या दुकानात कधी गेला आहेस का? लोहार जेव्हा एखादी मौल्यवान आणि मजबूत तलवार बनवतो, तेव्हा तो साध्या लोखंडाच्या तुकड्याला आधी लाल भडक कोळशाच्या आगीत टाकतो. ते लोखंड आगीच्या धगेने पूर्णपणे लाल होते. त्यानंतर लोहार त्याला बाहेर काढतो आणि एका मोठ्या आयरणावर ठेवून त्याच्यावर जड हातोड्याने सपासप घाव घालतो. तो एकदा करत नाही, तर वारंवार करतो. आगीत टाकणे, तापवणे आणि हातोड्याने मारणे हा प्रवास अतिशय वेदनादायी असतो. पण जर लोहाराने ते घाव घातले नाहीत, तर त्या लोखंडाची कधीच महापराक्रमी राजाच्या हातात तलवार शोभून दिसणार नाही. आज तुझ्या आयुष्यात हे जे संकटाचे घाव बसत आहेत ना, ती लोहाराची भट्टी आहे. देव सर्व काही पाहत आहे आणि तो स्वतःच्या या सृष्टीचा लोहार आहे. तो आत्ता तुझ्यावर हातोड्याने घाव घालत आहे, कारण त्याला तुझ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला एक अशी धार द्यायची आहे ज्याच्यासमोर जगातली मोठी संकटे सुद्धा झुकतील. हा त्रास तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला एक विजयी तलवार बनवण्यासाठी आहे. हिंमत हारू नकोस. देवाचा हा प्रत्येक प्रहार तुला मजबूत करत आहे. कधी कधी रात्रीच्या अंधारात खूप मुसळधार पाऊस पडतो. विजा कडकडतात, वादळ सुटते, घराची छप्परे हलतात. अंधारात माणसाला वाटते की हा पाऊस आता सगळं उद्ध्वस्त करून टाकणार. भीतीपोटी माणसाला रात्रभर झोप लागत नाही. पण निसर्गाचा चमत्कार बघा. जेव्हा ती वादळ रात्र संपते आणि सकाळ होते, तेव्हा संपूर्ण सृष्टी स्वच्छ आणि सुंदर झालेली असते. झाडांची पाने धुवून निघालेली असतात. हवेत एक वेगळा सुगंध असतो आणि पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते. रात्री ते भयंकर वादळ सकाळी एका सुंदर वातावरणात बदलून जाते. माझ्या बाळा, आता तुझ्या आयुष्यात जो काही संकटाचा मुसळधार पाऊस आणि वादळ सुरू आहे ना, यामुळे तू घाबरून गेला आहेस. तुला वाटत आहे की माझे आयुष्य आता संपणार. पण तो वर बसलेला विधाता या पावसाने तुझ्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता आणि खोटी लोक धुवून काढत आहे. ही रात्रीची वेळ आता संपत आली आहे. तुझ्या आयुष्यात एक अत्यंत सुवासिक आणि आनंदाचा सकाळ उगवणार आहे, ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल. जर तुझा या निसर्गाच्या नियमांवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक, माझ्या आयुष्यात सुखाची पहाट येणार आहे. शेवटी मी एवढं सांगतो
एक अंतिम सत्य नेहमी लक्षात ठेव. जेव्हा वादळ खूप मोठे असते तेव्हा आजूबाजूचे दिवे सगळे विझून जातात. पण जर तू तुझ्या मनातील विश्वासाचा दिवा जिवंत ठेवलास तर तो एकच दिवा संपूर्ण अंधाराला हरवण्याची ताकद ठेवतो. तुझे हे अश्रू वाया जाणार नाहीत बघता. तो विधाता तुझ्या प्रत्येक कष्टाचे फळ व्याजासहित तुला परत करणार आहे. चेहऱ्यावरचे अश्रू पुस, उठ आणि संपूर्ण ताकदीने तुझ्या कामाला सुरुवात कर. हा अध्याय महासंदेश तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. विजय तुझाच आहे, गुलाल तुझाच आहे. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.